स्वागत करतो आपल्या हक्काचा मठ चॅनल. त्याचं नाव आहे आम्ही उठमुख आर्किंग चॅनल. तर मंडळी पगोलवी काम केलं आपलं 25 थोड्याच भेटल्या, पण ह्या बघा कशा भेटल्या आहेत. पुरल्या लेडीज फर्स्ट. हे बघा भरलेल्या पुरल्या आहेत एकदम कावाला येते. हे बघा तर यांची आता आपण रेसिपी बनवू मस्तपैकी. तर चला आता सुरुवात करूया रेसिपी बनवायला. चला पहिले ना साफ करून घेऊया आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया, त्याच्यानंतर आपण रेसिपी चालू करूया. मस्तपैकी झणझणीत चमचमीत त्याला तांबट मिरची लसूण. ओके तर जरा पेस्ट मस्तपैकी रेडी केलेली आहे. तर टाकूया. चला कांदा पहिले शिजवून घेऊ पूर्णपणे. मानसी बाई कुक. मानसी आज काय स्पेशल? चिंबोरी. कांदा शिजू द्या. तर चला मंडळी कांदा टाकला, त्याच्यानंतर थोडासा मीठ टाकू आपण. मानसी लगेच मीठ का टाकलास? कांदा लवकर शिजण्यासाठी मीठ टाकतो. तर चला मंडळी आपण जी पेस्ट रेडी केलेली आहे ती पण टाकून घेऊ. आता टाकली मस्तपैकी आणि ती पण शिजून घेऊ. मस्तपैकी टाकलेला आपण पूर्णपणे कोदान तो मस्तपैकी आपण शिजवून घेऊ. आणि कोदान शिजते आपला मस्तपैकी. कोदान शिजला की त्याच्यामध्ये आपण टाकू आपले मस्तपैकी मसाले. तर मंडळी बघा आपला आगरी मसाला माशी काढते याच्यामध्ये, कारण की कुठलेला असं तो पिशव्यामध्ये भरून ठेवतो, म्हणजे अर्धा 1-1 किलोचा जसा लागेल तसा काढायचा. चला आपला कोदान मस्तपैकी या साईडला रेडी झालेलाच आहे. तर चला आता आपण टाकूया त्याच्यामध्ये मसाले आपले. तर थोडासा हिंग, आपला आगरी मसाला, थोडीशी हळद, घाटी मारून घेऊ. थोडासा गरम मसाला. चला मंडळी थोडासा पाणी टाकूया. चला मंडळी थोडासा पाणी टाकला म्हणजे आपला जो मस्त की मसाला जो आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे ती आता उकळवू. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिंबोऱ्या टाकू. कुर्ल्या आहेत त्या कटिंग करून घेऊया, साफ करून घेऊया, स्वच्छ पाण्यामध्ये साफ करून पहिले मोडून घेऊया. मानसी बाई कुर्ली मोडताना मंडळी पटापट आपण या चिंबोऱ्या आहेत त्या पहिले साफ करून घेऊया मस्तपैकी. बघा कुर्ली साफ करून घेऊया. पटापट कशी चिंबोरा साफ करते बघा, तोडते कच्चा कस तोडते बघा. नाही माणशी घाबरत नाही ना तो. आता याच्यामध्ये ती बोट पण टाकून दाखवलं आपल्याला काय. हे बघा कुर्लीच आहे कुर्ली. शेवटी बाईला बाईच तोडते याचे. म्हणजे चिंबोऱ्या मोडून झाल्या. आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ छान मस्तपैकी. चिंबोऱ्या भरलेल्या आहेत काय कशा आहेत ते आपण चेक करू. सगळ्या स्वच्छ पाण्यामध्ये सगळ्या धुवून घ्यायच्या. आणि ही जी घाण आहे ही बघा, ही खालची घाण ही काढायची असते. ही बघा पहिली साफ केलेली ही बघा अशीच दिसते की भरलेली आहे ती. ही बघा कडक भरलेली आहे. तर मंडळी बघा दुसरी साफ केली, दुसरी पण भरलेली आहे, तिसरी येते साफ करायला. बघा धुते मस्तपैकी. ती पण भरलीच वाटते बाबा. काहीच ही जरा हा ब्रँडेड माल आहे. बस समजलं मी. शिंगरं पण धुवून घ्या. नाही बघा या चिंबोऱ्या, त्यांचे शिंगरं आणि त्यांचे नांग्या या मिक्सरला लावून आपण मस्त यांचं पाणी काढून रस करू. याच्यातला रस आणि शिंगडं बघा कसलं येईल. खास कुर्ल्या स्पेशल कुर्ल्या सगळ्याच कुर्ल्या आहेत. फक्त एकच कुर्ला आहे, बाकी सगळ्या लेडीज फर्स्ट. शिंगरं बघा कसलं आहे, एकदम लालेला असं आहे, एकदम लाल फरक माल कडक कटिंग. हो याच्यामध्ये पण आहे लाल 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 भडक आणि माल कडक. या बघा कसल्या आहेत भरलेल्या. हे बघा कसला कडक. दुसरीमध्ये पण हो भरलेलीच आहे. ही बघा कसली भरलेली. बघा भरलेल्या चिंबोऱ्यांची रेसिपी दाखव. ही जी काही घाण असते ना ही काढाची घाण. हे बघा इथेशी असते चिंबोऱ्याच्या, ती घाण काढाची. तिसरी चिंबोरी, तिसरीमध्ये पण हा ती पण भरलेलीच आहे बघा. आणि घाण काढते मासे. बघा टाकून घेऊ आता भरलेल्या चिंबोऱ्या मस्तपैकी. या बघा एक काटणी मारून घेऊ. चिंबोऱ्या मस्तपैकी आपल्या रश्श्यामध्ये भुरतील. बघा तावा मारू मस्तपैकी. हे बघा लगेच उकल आला. खोबऱ्याचं वाटण टाकतो. चला खोबऱ्याचा वाटण
सुक्या खोबऱ्याचा वाटण नक्कीच टाकला म्हणजे रस्सा कसा आपल्याला घट्ट होईल. रस्सा आपण घट्ट करू मस्तपैकी. आणि हे बघा शिजून द्या, आता शिजवत ठेवू. रस्सा वगैरे मस्त फुल झाला. तर मंडळी चला आता मस्तपैकी शिजून द्या कालवण. तर याच्यामध्ये आपण चिंबोऱ्या टाकल्या मस्तपैकी, त्याचे शिंगरे पण टाकल्या आणि त्याच्या नंग्या आहेत ह्या बघा, या मिक्सरला लावू आणि त्याचा मस्तपैकी पूर्णपणे हा जो कच आहे तो काढू आणि तो रस्सा आहे तो याच्यामध्ये टाकू. म्हणजे कालवण आणखी टेस्टी लागते आणि भारी लागते आणि एकदम घट्ट पण होते. तर आता शिजून द्या, उकळ आलं की आपण चेक करू. आणि त्या पहिले याला मिक्सर लावून याचा पाणी काढून घेऊया. मिक्सर लावून घेतलं तर त्याच्यातून आपण रस काढून घेऊया. हा बघा रस एवढा निघाला आहे बघा, भरपूर निघाला बघा मस्त. याला हा पाणी टाकलं कालवण आणखी टेस्टी लागते. ही बघा कचकच निघली बघा, हे बघा भरपूर निघाले. चला तर हा रस काढलेला आहे तो आपण मस्त कालवणामध्ये टाकून घेऊया. चला उकळा आलेला आहे बघा कालवणाला मस्तपैकी. आणि तो आपण मस्तपैकी कालवण असा झणझणीत चमचमीचा वास आलेला आहे. हे बघा भरलेल्या चिंबोऱ्यांचा कालवण संडे स्पेशल. चला आता उकळा येऊ द्या, नंतर आपण चेक करू. हा बघा आपलं चिंबोऱ्याचा कालवण जबरदस्त वास आला आहे आणि मस्तपैकी बघा शिजतात आहे बघा. भरलेल्या चिंबोऱ्या असा रस्सा वगैरे एकदम घट्ट झालेला आहे, वाफ येते मोबाईलवर बघा. चला आणखी 10 मिनटं शिजवू, त्याच्यानंतर चेक करू आणि ब्लॉगचा एंड करू. चला आपल्या भरलेल्या चिंबोऱ्यांचा मस्तपैकी कालवण असा रेडी झालेला आहे. हा बघा गोर बघा असा दिसते बघा, मस्त लाल 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 भडकनं माल कडक. तर म्हणाले व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत बघितले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.